अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। लाईफ सेट करण्यासाठी दत्तगुरूंचे हे 3 नियम पाळा। संपूर्ण आयुष्य हा एक प्रवास असतो जिथे प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि समाधान हवं असतं। काही लोकांना भरभराटीचं जीवन मिळतं तर काहींना अडथळ्यांचं। काहींना आयुष्यात यश आणि आनंद दोन्ही मिळतं तर काहींना खूप मेहनत करूनही ते मिळत नाही। हे सगळं नेमकं का होतं ते पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो। आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर फक्त बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या आंतरिक वृत्तीमध्ये बदल करावा लागतो। आयुष्य सेट करण्यासाठी 3 महत्त्वाचे नियम दत्तगुरूंनी आपल्याला शिकवले आहेत। हे नियम पाळले तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही। संकट आली तरी आपण त्यांच्यावर सहज मात करू शकतो आणि यश, पैसा, समाधान या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात टिकवू शकतो। पहिला नियम, नशिबावर नव्हे प्रयत्नांवर विश्वास ठेवा। आपल्याला अनेकदा वाटतं की यश अपयश हे नशिबावर ठरतं। काही जण म्हणतात त्याचं चांगलं नशीब होतं म्हणून तो यशस्वी झाला, पण दत्तगुरूंची शिकवण वेगळी आहे। दत्तगुरू म्हणतात की भाग्य घडवायचं असेल तर ते कष्ट आणि योग्य कृतीतून घडतं। फक्त भविष्याचा विचार करून काहीच साध्य होत नाही, तर प्रयत्नांत सातत्य ठेवलं तरच जीवन बदलतं। उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती व्यवसायात सातत्याने अपयशी ठरत असेल तर काही लोक त्याला सांगतात तुझं नशीबच खराब आहे, पण दत्तगुरू सांगतात की तुझ्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी त्रुटी आहेत, ती सुधारलीस तर यश नक्की मिळेल। यशस्वी होण्यासाठी नशिबावर अवलंबून राहू नका, तर स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा। जेव्हा आपण प्रयत्नांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। आपण परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज होतो। मन नकारात्मक विचारांना थारा देत नाही। जिथे प्रयत्न सातत्याने सुरू असतात तिथे नशीबही लवकरच साथ द्यायला लागतं। त्यामुळे जर आयुष्य सेट करायचं असेल तर पहिला नियम लक्षात ठेवा, नशीब बदलेल ह्याची वाट पाहू नका, तर प्रयत्न करत राहा आणि आपलं नशीब स्वतः बदला। दुसरा नियम, मनाला शक्तिवान बनवा, कारण मनाला जिंकलात तर जगाला जिंकाल। आपल्या सर्व समस्यांचं मूळ हे आपल्या मनाच्या कमकुवत अवस्थेत असतं। मन जर दृढ असेल, बलवान असेल तर कोणतीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही, पण जर मन दुर्बल असेल तर लहानसहान गोष्टींनी आपण खचून जातो। जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो जगावरही विजय मिळवतो। मन शक्तिवान बनवायचं असेल तर त्यावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं। प्रत्येक दिवशी सकारात्मक विचारांचा सराव करा। नकारात्मक विचार मनात आले की लगेच त्यांना दूर करा आणि स्वतःला सकारात्मकतेकडे वळवा। मन जितकं शांत आणि स्थिर असेल तितकं ते तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल। दत्तगुरूंचे अनेक भक्त कठीण प्रसंगांमध्येही आनंदी राहतात, कारण त्यांचं मन शांत असतं। ते संकटांमध्ये घाबरत नाहीत, उलट त्या संकटांना संधी मानतात। कोणत्याही परिस्थितीत संयम न सोडणं, मन शांत ठेवणं आणि योग्य विचार करत राहणं हा यशस्वी जीवनाचा दुसरा नियम आहे। तिसरा नियम, गुरुकृपेवर श्रद्धा ठेवा आणि योग्य मार्ग निवडा। कधीकधी जीवनात अशा परिस्थिती येतात जिथे आपल्याला कोणताही मार्ग सापडत नाही। आपण प्रचंड मेहनत घेतो, प्रयत्न करतो, पण तरीही योग्य दिशा सापडत नाही। अशा वेळी अनेक लोक निराश होतात, स्वतःवरचा विश्वास गमावतात। पण दत्तगुरू सांगतात की अशा क्षणी आतल्या आवाजाकडे लक्ष द्या, शांत चित्ताने विचार करा आणि आत्मशक्ती जागृत करून पुढे जा। इथूनच तुम्हाला मार्ग सापडतो। हीच दत्तगुरूंची कृपा असते। अनेक भक्तांना जेव्हा मोठ्या समस्या आल्या तेव्हा त्यांनी दत्तगुरूंच्या अंतर्मनातील मार्गदर्शनाचा आधार घेतला आणि योग्य कृती केली। जेव्हा अडथळे आले तेव्हा त्यांनी मागे हटण्याऐवजी धैर्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर ते यशस्वी झाले। त्यामुळे आयुष्य सेट करायचं असेल तर हा नियम पाळा, गुरूंच्या कृपेवर श्रद्धा ठेवा, त्यांचा मार्ग अवलंबा आणि योग्य दिशेने पुढे जा। या 3 नियमांमुळे आयुष्य कसं बदलेल? हे 3 नियम पाळले तर तुमच्या जीवनात नक्कीच मोठा बदल दिसेल। 1. प्रयत्नांवर विश्वास ठेवलात तर अपयश कधीच कायमस्वरूपी राहणार नाही। तुम्ही संकटांवर मात करून यशस्वी व्हाल। 2. मनावर नियंत्रण ठेवलेत तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्थिर राहाल। संकट आली तरी घाबरणार नाही, उलट त्यांच्यावर विजय मिळवाल। 3. गुरूंच्या कृपेवर श्रद्धा ठेवलीत तर जीवनात योग्य दिशा मिळेल, तुमचे निर्णय अधिक अचूक होतील आणि आयुष्य अधिक समृद्ध बनेल।
हे नियम फक्त ऐकून किंवा वाचून उपयोग नाही, ते प्रत्यक्षात आणले तरच जीवन बदलेल. दत्तगुरूंची शिकवण ही केवळ विचार करण्यासाठी नाही, तर ती कृतीत उतरवण्यासाठी आहे. आजपासूनच या 3 नियमांवर काम करा आणि तुमचं संपूर्ण आयुष्य सेट करा. दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्रीपादष्टक. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वेदांत वेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यं इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे जनश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. इति श्रीपादश्री अष्टक सुसंपूर्णम्. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल.